EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण जिल्हा न्यायालय शिपाई हमाल साठी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांसाठी खूपच महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक प्रश्न आपणास EMR अकॅडमी यूट्यूब चॅनलवर नक्कीच बघायला मिळतील मित्रांनो। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते? तर हिमोग्लोबिन मोजले जाते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्रात लस कोणत्या तापमानामध्ये सुरक्षित ठेवली जाते? तर +2 ते +8 डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवली जाते। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे, जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 1 जुलै हा दिवस पाळला जातो। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे, राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम भारतात कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आला आहे? सन 1958 पासून सुरू करण्यात आला आहे। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण किती असते? तर 14 ग्रॅम इतके असते। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे, सोयाबीन मध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात, तर त्यामध्ये किती टक्के प्रथिने असतात? तर 43% इतके प्रथिने असतात। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 7 नंबरचा असा आहे, स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अस्मिता योजनेची सुरुवात कधी झाली? 8 मार्च 2018 मध्ये झाली। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कोठे केली? तर मुंबई सन 1875 मध्ये केली। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे, अंदमान निकोबार हा अनेक बेटांचा समूह असलेला संघराज्य प्रदेश टिंबटिंब समुद्रात आहे। बंगालचा उपसागर या समुद्रात आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा? प्रयत्नावर पाणी फिरणे तर प्रयत्न वाया जाणे। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे, विद्यार्थी मित्रांनो, सरपंच निवडी संदर्भात निर्माण झालेल्या वादावर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते? तर विभागीय आयुक्ताकडे 15 दिवसाच्या आत अपील करता येते। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आत्मचरित्र आहे? माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र आहे। ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम सन 1961च्या कोणत्या कलमामध्ये पंचायत समितीची तरतूद केली आहे? तर कलम 56। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे, जिल्हा परिषदेने 6 महिने सभा न घेतल्यास ती सभा बोलण्याचा अधिकार कोणाकडे असतो? तर विभागीय आयुक्ताकडे असतो। सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या वर्षी नादिरशहाने भारतावर आक्रमण करून दिल्ली लुटली? तर सन 1739 साली। ई हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे, बाली आदिवासी महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो। डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न 17 नंबरचा असा आहे, विद्यार्थी मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार 1960 नुसार खालीलपैकी कोणत्या नद्याच्या पाण्यावर भारतास पूर्ण अधिकार आहे? तर रावी, बियास व सतलज नदीवर भारताचा पूर्ण अधिकार आहे। बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे, नगरपालिकेची संबंधित तरतुदीचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यात करण्यात आला आहे? तर घटनादुरुस्ती
73वी घटना दुरुस्ती बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या मोहिमेअंतर्गत 20 जुलै 1969 रोजी अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल टाकणारी पहिली व्यक्ती ठरली? तर अपोलो 11, अपोलो 11 बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा विद्यार्थी मित्रांनो, इंडिया इन ट्रान्झिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर M.N. रॉय हे आहेत. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे, भारतातील पहिले वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते? बेंगाल गॅझेट हे होते. ई हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा प्रश्न असा आहे मित्रांनो, कोठारी आयोग खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला होता? सन 1964 साली स्थापन करण्यात आला होता. ए हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे, भारताचे पहिले आणि सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषविलेले पंडित नेहरू यांचे निधन केव्हा झाले? तर या ठिकाणी 27 मे 1964 साली झाले. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने एक कुटुंब एक ओळख तयार करण्यासाठी पोर्टल सुरू केले आहे? तर या ठिकाणी उत्तर प्रदेश या राज्य सरकारने सुरू केले आहे एक कुटुंब एक ओळख. ई हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा असा आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर या ठिकाणी सी राजगोपालाचारी यांची नेमणूक करण्यात आली होती. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे, मी देशाचे पंतप्रधान झाले तर या वाक्याचा प्रकार ओळखा. तर उद्गारार्थी वाक्य होईल. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य होईल. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 27 नंबरचा असा आहे, उरावर धोंडा ठेवणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा. तर अवघड कामे करण्यास सांगणे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे, आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते? तर कार्बोदके हे आहेत आहारातील प्रमुख ऊर्जेचे स्रोत. बी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 29 नंबरचा असा आहे, सतलज नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर गोविंद सागर हे आहे. डी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे, भारतामधील सर्वाधिक लागवडी खालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते? तर भात या पिकाखाली येते. सी हा पर्याय या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये ऐतिहासिक GK व मराठी व्याकरण विषय सामान्य ज्ञान विषयी खूपच महत्त्वाचे प्रश्न कव्हर केले आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.